हाँ बेटा थोडे शांत वाटले तुम्ही मला त्याच्यामुळे ज्या दिवशी जास्त पावसाळी दिसतात त्या दिवशी जास्त बघा पटापटा पटापटा जे ओरल क्वेश्चन आहे ते समजून घ्या. तिथं बघ कुठून आणतो पेपर आता पुढे बॅग तुझी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. नीचे दिए गए स्टेटमेंट में से कौन सा स्टेटमेंट मतलब सेंटेंस लॉजिक के अंदर है. पहला क्वेश्चन वाला है तो ये तो होता ही नहीं है. फिर मे गॉड ब्लेस यू वाला जो है वो क्या बोलते हैं उसको हम लोग, वो स्टेटमेंट नहीं होता मतलब उसका आंसर हाँ या ना में दोनों में भी आता है. हाँ एक्सक्लेमेटरी टाइप होता है ना वो. या फिर इम्पेरेटिव भी बोल सकते हैं इस तरीके से. मुंबई इज द कैपिटल ऑफ इंडिया एंड आई एम लाइंग. अब आई एम लाइंग जो है ये भी हाँ या ना में हो सकता है. तो मुंबई इज द कैपिटल ऑफ इंडिया ये सही आंसर है. फिर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट. नीचे दिए गए में से कौन सा स्टेटमेंट नहीं है. तो दिल्ली इज द कैपिटल ऑफ इंडिया बिल्कुल है. मुंबई इज इन महाराष्ट्र ये भी है. x plus 3 is equals to 5 and the sum of two odd integers is an odd integer. x plus 3 is equals to 5 ओपन सेंटेंस है तो इसको स्टेटमेंट नहीं कहा जाता until it will be attached with quantifier. जब तक क्वांटिफायर नहीं दिया होता उसके साथ में तब तक ओपन सेंटेंस स्टेटमेंट में कन्वर्ट ही नहीं होता. आप x plus 3 is equals to 5 फॉर ऑल x बिलोंग्स टू नेचुरल नंबर बोलिए या फिर कोई स्पेसिफिक वैल्यू दीजिए देयर एग्जिस्ट सम x बोलिए फिर भी वो स्टेटमेंट हो जाएगा चाहे ट्रू हो या फिर फॉल्स हो. कळतंय का. पहिल्या 5 प्रश्नामध्ये पण भरपूर जणांनी चुका केलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. अब थर्ड वाले में कौन सा स्टेटमेंट ट्रू है ये आपको बताना है. तो ये सारे कंपाउंड स्टेटमेंट है और कंपाउंड स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू डिपेंड करता है उसके कंपोनेंट स्टेटमेंट के ऊपर. तो पहला स्टेटमेंट और वाला है. तो और में क्या पूछा उन्होंने विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तो और में स्टेटमेंट ट्रू कब होता है जब दोनों में से एक भी ट्रू हो. तो क्या 3 + 7 4 होता है. क्या 3 - 7 4 होता है. तो दोनों फॉल्स है मतलब फॉल्स और फॉल्स फॉल्स आएगा. तो ये तो फॉल्स स्टेटमेंट है. इफ पुणे इज इन महाराष्ट्र देन हैदराबाद इज इन केरला. अब ये इफ देन वाला स्टेटमेंट है. तो पहले स्टेटमेंट का ट्रूथ वैल्यू क्या है ट्रू. इफ पुणे इज इन महाराष्ट्र ये तो ट्रू स्टेटमेंट है. एंड देन हैदराबाद इज इन केरला ये फॉल्स स्टेटमेंट है. सो टी इंप्लाइज एफ क्या होता है फॉल्स होता है. तो ये भी फॉल्स स्टेटमेंट है. इट इज फॉल्स दैट 12 इज नॉट डिविजिबल. अब कुछ बच्चों को इसमें थोड़ा सा कंफ्यूजन है. 12 इज नॉट डिविजिबल बाय 12 इज नॉट डिविजिबल बाय 3. तो बेटा ये तो फॉल्स स्टेटमेंट हो गया. और इसके पीछे क्या लगा हुआ है इट इज फॉल्स दैट. अब इसका आपको निगेशन लेना पड़ेगा. इट इज फॉल्स लगा हुआ है इसलिए तो इसका निगेशन क्या हो जाएगा ट्रू स्टेटमेंट हो जाएगा. समझ रहे हो बात को. तो तीसरा वाला क्या है ट्रू स्टेटमेंट है. और फिर आपको पूछा था कि कौन सा ट्रू है तो फोर्थ वाला देखने की जरूरत है. फिर भी आप देख सकते हो द स्क्वायर ऑफ एनी ऑड इंटीजर इज इवन. ये भी फॉल्स स्टेटमेंट है. ऑड इंटीजर का स्क्वायर क्या आता है ऑड ही आता है ना. हाँ तो ये फॉल्स स्टेटमेंट है. अब यहाँ पर पूछा है कि बाय कंडीशनल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट. बाय कंडीशनल क्या होता है पी इफ एंड ओनली इफ क्यू. और कंजंक्शन मतलब क्या जो एंड से जोड़ा जाता है. तो ये जो बाय कंडीशनल स्टेटमेंट है ये किन दो स्टेटमेंट को एंड से जोड़ने के बाद मिलता है. तो मैंने आपको बताया था दिस इज इक्विवेलेंट टू पी इंप्लाइज क्यू एंड क्यू इंप्लाइज पी. ये देखा था हमने कि बाय कंडीशनल मतलब क्या होता है दो कंडीशनल स्टेटमेंट को एंड से जोड़ा जाने के बाद में आपको बाय कंडीशनल मिलता है. तो तय करें तो आंसर क्या होगा इसका कि बाय कंडीशनल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ टू कंडीशनल स्टेटमेंट्स. क्या दो निगेशन का कंजंक्शन है ये. क्या कंपाउंड स्टेटमेंट का है कनेक्टिव का कुछ भी दे रखा है. सीधा सीधा ऑप्शन था कंडीशनल. ये कंडीशनल स्टेटमेंट है इफ देन वाला ये कंडीशनल है. इन दोनों का कंजंक्शन. आ रही बात समझ में. Dhoni my favorite player. Dhoni hits
ते धोनी सारखे थोडे थोडे क्वालिटी पांड्यामध्ये बरं का. हो सर. आपले माज आहे त्या चेहऱ्यावर पण ठीक आहे, मस्त आहे. क्वालिटी आहे त्याच्यावर माज आहे की पण ॲटिट्यूड पाहिलात त्याचा. दुसरा तिसरा बॉल मिस झाला तर शांत राहिला नाही समोरच्या, काही काही नाही प्रॉब्लेम दिला चक्का मारायला. म्हणजे कूलपणा जो आहे ते धोनीचा सबसेट आहे. समजा धोनी जरा जास्तच कूल होता, हा. पण हा थोडासा ॲग्रेसिव्ह आहे. आणि कोहली तर कोहली पण कामच आहे. नाही खेळला ठीक आहे. हे पहा सगळे आपले चेहरे. हा हे मला रोहित शर्मा नाही आवडत, ते माझं पर्सनल म्हणते. आम्हाला पण नाही आवडत. खेळला पण नाही तो. ते पडलं होतं ना बॉलच्या मागे उठलं पण नाही सर. कोण रोहित शर्मा स्कूल झाले ते. चला ठीक आहे. मला असं सर धोनीचं नाव आलं म्हणून हे वाटतं. धोनी हिट्स अ सेंचुरी, पी स्टेटमेंट आहे. क्यू आहे धोनी इज द कॅप्टन ऑफ द इंडियन क्रिकेट टीम आणि धोनी इज हॅप्पी. आता देन द स्टेटमेंट धोनी हिट्स अ सेंचुरी अँड इज. आता बघा धोनी हिट्स अ सेंचुरी हे पी आहे बरं का, पी. अँड इज द कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम अँड क्यू. आणि काय म्हटलं त्यांनी, धोनी इज हॅप्पी हे आर स्टेटमेंट होतं, पण ते म्हटलं बट पण अँडच असतं. बट ही इज अनहॅपी म्हणजे जे आर आहे त्याचं काय घ्यावं लागणार आहे, निगेशन. आता लक्षात घ्या यांच्यामध्ये दोघांच्या, हे तुमच्या दोघींचं काय चालू आहे, केव्हा पण असतंय करू नका असं. ह्या तिन्ही स्टेटमेंटच्या मध्ये अँड आहे. म्हणजे तुम्ही असोसिएशन करू शकता. ओम नरोडे तुम्ही ब्रॅकेट इथं लावा, नाही तर तुम्ही ब्रॅकेट इथं लावा. जो काही ऑप्शन दिलेला असेल तो बरोबर असणार. कळतंय का? कारण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला माहिती. ठीक आहे, ठीक आहे बेटा. मराठी कळती का? हां. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट. खाली दिलेल्यापैकी कंपाऊंड स्टेटमेंट कुठलं नसणार आहे. इट इज कोल्ड और इट इज रेनिंग 100% कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कारण इट इज कोल्ड हे एक स्टेटमेंट आहे, इट इज रेनिंग हे दुसरं स्टेटमेंट आहे, त्यांना जोडलेले ऑर. तू का म्हणून नव्हता आला लगेच नाही? आता तुमची व्हॅक्सिन चालू आहे. अरे त्याला बी मास्क घालायचं बंद केला आता. चला ठीक आहे, जाऊ दे. राम आणि श्याम हे दोघं भाऊ आहे. काय म्हणते ते? ड्रायव्हर का नाही तुम्ही याला परमिशन दिली बोलायची. राम अँड श्याम आर टू ब्रदर्स. हे बघा आता ह्याच्यात दोन वाक्य आहेत का मला सांगा. राम इज ब्रदर, श्याम इज ब्रदर. असं कसं होईल? म्हणजे दोन नाउनला एंड न कनेक्ट केलेले, ये वाहियात बात है, ये कंपाउंड स्टेटमेंट नहीं बनाएगा. देखो इसके नीचे आपको लग सकता है कि सीता एंड गीता, ये भी नहीं. यही तो दिक्कत है बेटा. राम एंड श्याम आर ब्रदर्स, ये दो अलग अलग सेंटेंस नहीं हो सकते. कळतंय का? तुम्ही राम इज अ ब्रदर हे असं थोडी सेंटेन्स असणार आहे. पण इथं काय आहे, सीता इज डान्सिंग आणि गीता इज डान्सिंग हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत ज्याला अँड न जोडलेले. कळतंय का? द सन हॅज नॉट सेट. हा हे कंपाऊंड नाही असं वाटू शकतं तुम्हाला, पण याच्यामध्ये एक लॉजिकल कनेक्टिव्ह आले, निगेशन वालं. तसं पाहायला गेलं त्याला कंपाऊंड स्टेटमेंटचा दर्जा नाहीये, पण निगेशन आल्यामुळे हे त्याला कंपाऊंड स्टेटमेंट ठरतात. कळतंय का? तर प्रश्न तुम्हाला विचारला होता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपाऊंड स्टेटमेंट. तसं पाहायला गेलं तर डी ऑप्शन मी दिला नसता. डी ऑप्शन नसायला पाहिजे होता याच्यामध्ये. कळतंय का? डी आणि बी ह्या दोघांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. पण डी आणि बी मध्ये चूज करायचं असेल तर बी जे आहे ते कंपाऊंड स्टेटमेंट नसणार आहे. एक वेळेस तुम्ही डी ला म्हणू शकता, म्हणजे तसं तर नाही म्हणायला पाहिजे, पण ठीक आहे बाबा. दोघांमध्ये जर बघायचं डी केले चूक केले तुम्ही, कारण डीच्या पहिले बी आलं होतं. तुम्ही बी ला ठुकरा के आगे चल रहे हो तुम. मतलब इसका मतलब आपका कंसेप्ट क्लियर नहीं उसके बारे में. ठीक है. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टाउटोलॉजी. हे बघा अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये पहिलंच ऑप्शन सहसा करेक्ट असतं, पण याला मंत्र नियम बनवू नका. तुम्ही लय घोळ घालतात, तुम्ही मोक्करीत सगळे.
मी का म्हणतोय कारण इट इज अ टाइम टेकिंग प्रोसेस. एखादं स्टेटमेंट टॉटॉलॉजी आहे का नाही याच्यामध्ये बघण्यामध्ये हे मेरा सगळं बुक्कड आहे तुला काय तुला नाही काय तुला म्हणतो तू रे लिटर आहे तू दोन्ही हातानं एक लक्षात घ्या की खाली दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न पैकी टॉटॉलॉजी कोणतं हे तुम्हाला विचारले. तुम्हाला सगळे ऑप्शन चेक करणे आणि त्यासाठी तुम्हाला रूल चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. पण याच्यामध्ये टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे सहसा पहिला नाही तर दुसरा ऑप्शनच दिलेला असतो. आता जे एखादं येडा असं पहिले छोटं चेक करू म्हणून डी पासून चालू करेल तर टाइम असं बी जाणार आहे. मग पहिला ऑप्शन जर तुम्ही चेक केला तर P implies Q and negation Q implies negation P. किती जणांनी याचा आन्सर बरोबर केले? नॉट तुक्केबाजी, जस्ट बाय सॉल्विंग. हा आता लक्षात घ्या हे आपल्याला चेक करायचं आहे टॉटॉलॉजी आहे का नाही. बरोबर आहे. तर तुम्ही काय करणार आहे तुम्हाला मला सांगा तुम्ही P implies Q चं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय आहे? नाही माहिती मला माहिती होतं Negation P or Q. निगेशन P or Q कसं ते बरोबर आहे तुमचं? सर मी तेव्हा रिवाइज केलं. ओके and negation Q जशास तसे implies negation P. ठीक आहे ना. तुम्ही एक तर ह्याला पूर्ण एक स्टेटमेंट मानून पण तुम्ही negation of this और असं करूयात आपण काय करूयात ह्याला एक अख्खा स्टेटमेंट होणार. मला सांगा P implies Q is logically equivalent to negation P और Q. हे P आहे आपले आणि हे Q आहे. तर काय लिहिणार negation of this is logically equivalent to negation of P implies Q and negation Q. आणि इथं काय ना और याचं हे अशाही पद्धतीने तुम्ही लिहा. आता निगेशन वापरण्यासाठी कोणता लॉ वापरणार? डी मॉर्गन्स लॉ. काय म्हणली? निगेशन घेणार ना तुम्ही एक स्टेटमेंट हे दुसरं स्टेटमेंट ह्याचं निगेशन हो आणि ह्याचं और आणि ह्याचं निगेशन स्टेटमेंट इटसेल्फ और मानकर P implies Q काय आहे परत निगेशन P और Q लिहा तिथं निगेशन ऑफ निगेशन P और Q और Q और निगेशन P. आता याचं निगेशन परत तिथं डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होणार. निगेशन ऑफ निगेशन P and निगेशन Q और Q और निगेशन P. आता इथं डिस्ट्रीब्युटिव्ह राइट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होणार. P और Q and negation Q और Q आणि और negation P. आता मला सांगा एक स्टेटमेंट ट्रू असेल तर हे फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू म्हणजे स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू. P और Q and ट्रू और negation P. हे जरा जास्त लांब चाललं बरं का. इथं जर नाही पहिले गेलं ना त्यानं जर लवकर डिस्ट्रीब्युटिव्ह पहिले गेलं होतं ना तर लवकर आला असतं. म्हणजे इथंच जर समजा ही व्हॅल्यू ठेवली असती ना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा डिस्ट्रीब्युटिव्ह हा डिस्ट्रीब्युटिव्ह ठीक आहे चला पुढे चला. हे स्टेटमेंट आहे ट्रू अँड ट्रू. हे जर ट्रू असेल आणि फॉल्स अँड ट्रू फॉल्स म्हणजे स्टेटमेंट स्वतः रिपीट करायला काय येणार आहे P और Q और negation P. परत राइट साइड में डिस्ट्रीब्यूशन होईल P और negation P. आपने डिस्ट्रीब्यूशन का और एसोसिएशन करू शकतो ना आपण P और negation P और Q. ट्रू और फॉल्स फॉल्स और ट्रू ट्रू और Q. तर Q ट्रू असू दे तरी ट्रू Q फॉल्स असू दे तरी ट्रू म्हणजे हे ना टॉटॉलॉजी ट्रू स्टेटमेंट. हे निघित नाही का तुझं कॉल भरून ते काय हे बघू दे ना तुला ठीक आहे समजलंय का? पुढचे सॉल्व करायचे का? ते तसं नसतं क्रमवाईज जायचं असतं. कारण की तुमच्या सगळ्यांचे पेपर मी बघितले एकही प्रश्न सोडता येणार नाही मला.
कुणी काही चुकली तर कुणी काही चुकली. ए 8 नंबर बघा. जर P आणि Q काय रे फॉल्स आहे, R आणि S काय आहे देन दॅट ए तुम्हा डोळे झाकून बसलाय ना. R आणि S टू देन द ट्रूथ व्हॅल्यू हवे शायनिंग ना सगळ्याला माहिती. यस सर. कोण कसं आहे काय सगळ्याला माहिती. फुकट शायनिंग नका नवीन नाही आहे. यस सर. किती आणायला आपण. यस सर. PQ कसं रे फॉल्स. RS कसं ट्रू. मग P फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू अँड फॉल्स अँड R ट्रू आहे त्याचं निगेशन फॉल्स और Q कसं आहे फॉल्स. P कसं आहे फॉल्स इम्प्लाइज. S कसं आहे ट्रू त्याचं निगेशन फॉल्स और R कसं आहे ट्रू. चला ट्रू अँड फॉल्स फॉल्स अँड फॉल्स और false implies false, true implies false or true, true. False and false, or true. Eight's answer ये रही. ठीक है. 9 तुम्हाला सेम पद्धतीने करणं आहे. ठीक आहे ना. चला 10 इफ P आता ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. याच्यामध्ये काय करायचं होतं लक्षात घ्या. ते म्हणताय की P इम्प्लाइज Q हा ट्रू असणार आहे. म्हणजे हा ज्या ज्या वेळेस ट्रू असेल आणि P अँड Q ज्या ज्या वेळेस फॉल्स असेल. बरोबर आहे. देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन P और Q तुम्हाला काढायची. म्हणजे ज्यावेळेस हा ट्रू असेल आणि ज्यावेळेस हा फॉल्स असेल फक्त तेवढ्याच रो मध्ये ह्याची व्हॅल्यू काय येणार हे तुम्हाला सांगायचं. कळतंय. मग मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही P Q घेणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर P इम्प्लाइज Q P अँड Q काढणार. मग निगेशन P घ्या आणि सगळ्यात शेवटचं निगेशन P और Q चा. आपण काय लिहिलं ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. P इम्प्लाइज Q फॉल्स कधी असतं जेव्हा T इम्प्लाइज येत असेल. बाकी सिच्युएशन मध्ये ट्रू. P अँड Q when both statements are remaining मध्ये फॉल्स. निगेशन P फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन P और Q निगेशन P और Q. आता A ठीक आहे लिहून सगळे लिहून टाका काय फरक नाही पडत. निगेशन P और Q काय ट्रू ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. आता त्यांनी म्हटले की P इम्प्लाइज Q ट्रू. P इम्प्लाइज Q ट्रू कुठे कुठे इथं इथं इथं. P अँड Q F फॉल्स कुठे इथं इथं. आता दोन्ही सिच्युएशन एक साथ येतील असे कोणते स्टेटमेंट. ही आहे सिच्युएशन. बघा P इम्प्लाइज Q ट्रू ट्रू आहे आणि P अँड Q F F आहे. ए लक्ष द्या याच्याकडे लय जण चूक केली याच्यात. P इम्प्लाइज Q ट्रू कुठे असणार आहे इथं. ही काय घेत नाही आपण. इथं पण P इम्प्लाइज Q ट्रू आहे ना. पण या सिच्युएशन P अँड Q काय फॉल्स नाहीये. तुम्हाला अशी सिच्युएशन पाहिजे म्हणजे ह्या दोन स्टेटमेंटच्या अशा व्हॅल्यूज घ्यायच्या की जिथं P इम्प्लाइज Q ट्रू आलं पाहिजे P अँड Q फॉल्स आहे. ह्या दोन सिच्युएशन आहेत. पण त्या दोन सिच्युएशन मध्ये तुमचं निगेशन P और Q काय ट्रू आणि ट्रू आहे. नाही कळलं. लक्ष देते का. या दोन सिच्युएशन मध्ये तुमच्या निगेशन P और Q ची व्हॅल्यू काय येते ट्रू ट्रू येते. म्हणून आन्सर काय राहील T कॉमा T. कळलं का. म्हणजे हा प्रश्न तुम्ही हा डोकं लावण्याचा प्रश्न होता. तुम्ही जे शिकलेले आहेत आतापर्यंत त्याच्यावरून किती जणांनी बरोबर केलं होते. अंदाजून गोळीबार नाही समजून असं समजून लक्षात आले. ठीक आहे ना. तुम्ही लिहिताय काय नालायक पोरांना विचारायचं. क्वेश्चन नंबर 11 ए
कॉन्वर्स ऑफ द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ, ओ माय गॉड, नरुटो. सर पहिले 11 घ्या. हे काय नाही 12 तर चष्मा ते दे. माझी 11 नाहीच आहे. तुमचा करायचे चालू कुठून घेतलं मला सॅम्पल दिलेला असतो ना बनवल्यानंतर चेक करण्यासाठी. मी चेकच नाही केलं. मला वाटलं बरोबर असेल दिलं. याच्यामध्ये आलंय ना पेपर घेऊन गेला. शांत राहा. P or Q is true and P and Q is false. Then which of the following is not true? खाली दिलेल्यापैकी कोणतं ट्रू नसणार आहे? बरोबर आहे. आता इथं पण ती सिच्युएशन आहे. P or Q ट्रू आणि P and Q false. कोणत्या सिच्युएशन मध्ये ते तुम्हाला पाहिजे? तर सगळ्यात पहिले काय करणार आहे? हे मिटू का? आपल्याला P और Q आणि P and Q हे दोन तर दिलेले आहेत. हा, आता P और Q काय असणार आहे? ट्रू, ट्रू, ट्रू आणि फॉल्स. P and Q ट्रू, फॉल्स, फॉल्स, फॉल्स. ते काय म्हणतंय? P और Q ट्रू आणि P and Q फॉल्स. ही सिच्युएशन कुठे आहे रे? की P और Q ट्रू पाहिजे, हे तीन ठिकाणी ट्रू आहे, पण फॉल्स हे कुठे आहे? म्हणजे फक्त हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बरोबर आहे? तर ह्या दोन सिच्युएशन साठी खाली दिलेल्या स्टेटमेंट पैकी देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हटलेले बरं का. म्हणजे इथे येणारे दोन्ही पण काय पाहिजे ते? ट्रू. फॉल्स पाहिजे ना. तर P और Q तो स्वतःच आहे. ट्रू ट्रूच आहे. पहिला ऑप्शन. P इफ अँड ओनली Q काढा. ट्रू ट्रू. बाकी ठिकाणी फॉल्स फॉल्स. हे आहे का? काय विच ऑफ द फॉलोइंग नॉट ट्रू? हेच नाहीये ट्रू. दोन्ही फॉल्स आले. तुम्हाला फक्त एवढं चेक करायचं. कळतंय का? पुढचं बघा. निगेशन P, निगेशन Q काढूयात, मग निगेशन P और निगेशन Q काढते. निगेशन P म्हणजे काय रे? फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. निगेशन Q म्हणजे काय? फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू. हां, निगेशन P और Q. ट्रू, ट्रू. हे पण ट्रू आहे का फॉल्स? नाही. ट्रू लास्ट ऑप्शन म्हणत होता ना. Q और निगेशन Q. बघा Q और निगेशन Q. Q कुठे आहे? Q और निगेशन Q. F and T, T आणि T and T, T. कुठे गेलं रे? Q और निगेशन Q. Q निगेशन Q F है and Q T, T और F. ट्रू से लेना. मिटू क्या? जी सर. गिवन कंडीशन से क्या? P और Q की वैल्यू मिल जाती है तो हाँ, टेबल सर. निकालने की जरूरत एक नहीं मिनिट. है. म्हणजे तिथं काय और आहे ना, याच्यात तर मग एक तिथं फॉल्स असणार आहे. पण इथे आपल्याला 11मध्ये P आणि Q ची व्हॅल्यू निघाली. हां बिना तर टेबल तिथे ट्रू आहे ना, और मध्ये एक तर फॉल्स येणारच आहे. मग ते P फॉल्स असेल नाही Q फॉल्स असेल. त्याचं मग टेबल करून ते सोपं राहते. मग तेच तर केले ना आपण. मी तुम्हाला काय केले? मी ह्या सिच्युएशन का सांगितले तुम्हाला हे कळण्यासाठी की दोन्ही तुम्हाला एक साथ डोक्यात घ्यायचे. कळतंय का? हे बघा ह्याच प्रश्नामध्ये जर समजा त्यांनी असं दिलं असतं की P इम्प्लाइज Q, बऱ्याच वेळेस असा पण प्रश्न दिला जातो, P इम्प्लाइज Q फॉल्स आहे, तर याच्यामध्ये क्लिअर आहे तुम्हाला की P ट्रूच पाहिजे आणि Q फॉल्सच पाहिजे. पण इथं काय उलगलं, वेगवेगळे सिच्युएशन क्रिएट होतात ना, त्याच्यामुळे बेटर आहे की हे करा. नंतर तुम्ही वरचं घालचं नाही काढलं तरी चालतं, पूर्ण टेबल नाही काढलं तरी चालतं. चला पुढे चला. क्वेश्चन नंबर 12. द कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह. द कॉन्व्हर्स ऑफ द कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पहिले तर दिलेलं स्टेटमेंट हे, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह, पहिले याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचा, त्याचा कॉन्व्हर्स द्यायचा आहे. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय रे? दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन,
इम्प्लाइज पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. बरोबर आहे. जर तुमच्याकडे P इम्प्लाइज Q असेल तर याचा कॉन्व्हर्स काय असतो? Q इम्प्लाइज P. हा झाला याचा कॉन्व्हर्स. इनव्हर्स काय असतो? निगेशन P निगेशन Q. आठवतं का? हो सर. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतो? निगेशन Q निगेशन निगेशन P. दिस इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ह्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असेल? ह्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असेल? Q implies negation. P implication Negation Q implies P. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असणार आहे? दुसऱ्याचं निगेशन Negation Q इम्प्लाइज पहिल्याचं निगेशन. म्हणजे काय झालं? निगेशन Q इम्प्लाइज P. आता याचा तुम्ही कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घेतलाय ना, तर जो आलाय त्याचा तुम्हाला काय घ्यायचा आहे? कॉन्व्हर्स घ्यायचा आहे. मग कॉन्व्हर्स काय असतो? दुसरं स्टेटमेंट पहिल्यांदा आणि पहिले स्टेटमेंट दुसऱ्यांदा. म्हणजे P इम्प्लाइज निगेशन Q. सी ऑप्शन. सी ऑप्शन. 13 कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. आता खाली एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे निगेशन P और Q implies P and negation याचा काय करायचं तुम्हाला? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं घेतो रे आपण? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं असतं? याचं निगेशन इम्प्लाइज याचं निगेशन. मग इथं डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होणार. निगेशन ऑफ P और Q. याचं निगेशन निगेशन हटून जाणार. इम्प्लाइज तसं तसं इथं निगेशन लागणार P अँड निगेशन Q. बघा हा ऑप्शन आहे का? हो. B का D? D ऑप्शन. 14 if P and Q is F. P आणि Q F आहे आणि P implies Q पर F आहे. Then the truth values of P and Q are. हे बघा आता हे खूप क्लिअर आहे. याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा विचार करायची गरज नाही. जर P implies Q कधी F असतं जेव्हा T implies F असतं. म्हणजे P ची व्हॅल्यू 2 झाली, Q ची व्हॅल्यू F झाली. कळतंय का? सांगा मला काय अवघड होतं? पंधरावर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स हॅव द सेम मिनिंग. खाली दिलेल्या स्टेटमेंट पैकी कुठल्या कुठल्या स्टेटमेंटला सेम मिनिंग आहे? पहिले तर तुम्ही याला दोन स्टेटमेंट दिलेले तर त्यांचे तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा आणि मग त्यांनी काय म्हटलं? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स हॅव द सेम मिनिंग. इफ द ड्रायव्हर इज ड्रंक देन ही विल मीट विथ अन ऍक्सिडेंट. तुम्ही काय करणार आहे? लेट P denotes driver is आणि Q denotes he will meet with an accident. नाही विचारलं काय? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅव द सेम मिनिंग. कुठल्या स्टेटमेंटचे मिनिंग सेम आहे? बरोबर आहे. मग इफ द ड्रायव्हर इज ड्रंक देन ही विल मीट विथ अन ऍक्सिडेंट. आता काय करायचं माहिती का? याला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जर लिहिलं पहिल्या वाल्याला तर P इम्प्लाइज Q येते. बरोबर आहे. हा आता तुम्ही काय करा? समजा आपण याला काय म्हटलं? P म्हणलं. P म्हणलं P. आणि P म्हटलेले पण याची ट्रूथ व्हॅल्यू ठीक आहे. हे पहिले आपण सरळ सरळ ट्रूथ टेबल काढूया. ठीक आहे. तर पहिलं काय तुमचं P इम्प्लाइज Q. हा
याच्या एवढ्या पॉसिबिलिटी असू शकतात ना. ठीक आहे. P implies Q पहिला ऑप्शन आहे. आता दुसरा ऑप्शन सांगा मला सिम्बॉलिक फॉर्म काय दुसरा ऑप्शनचा. इफ ड्रायव्हर इज नॉट ड्रंक निगेशन P निगेशन Q पण काढून घेऊया. निगेशन P काय आहे F आहे निगेशन Q काय आहे F T हां एक शांत राहा. P implies Q 2. If driver is not drunk म्हणजे काय रे negation P then he will not meet with an accident implies negation Q. बरोबर. नंबर 3 if driver does not meet with an accident म्हणजे negation Q then he is not drunk negation P. आणि फोर्थ वाला ऑप्शन काय आहे सर थर्ड वाला कॉलम बनायची गरज नाही कारण की कंडिशनल स्टेटमेंटचे काउंटर पॉझिटिव्ह सेम असतात. मी ते सांगणार होतो. पण तिसरा ऑप्शन तर लिहावं लागेल ना आपल्याला. पण ते 1 आणि 3 सेमच आहे. मग यात C किंवा B मधून सगळे हे तुम्हाला कधी कळलं 1 आणि 3 सेम. कारण की ते कंडिशनल स्टेटमेंट नाही हे तुम्हाला तेव्हाच कळलं जेव्हा तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म लिहिलाय. हां मी सिम्बॉलिक फॉर्मच लिहिलाय. बरोबर म्हणलं तुम्ही अगदी बरोबर आहे. दोन मिनिटं फोर्थ लिहू द्या. द ड्रायव्हर इज नॉट ड्रंक म्हणजे निगेशन P और ही विल मीट विथ एन ऍक्सिडेंट और ही विल मीट विथ एन Q. आता तुम्ही मला सांगा इथं तुम्हाला हे बनवायची गरजच नाही टेबल. तुम्हाला मी सांगितलं होतं की जे इम्प्लिकेशन असतं त्याचं इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट काय निगेशन P और Q. आणि तसंच जसं ह्या म्हटलं तसं कुठल्याही इम्प्लिकेशन स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा त्याच्याशी इक्विव्हॅलेंट असतो. मग P implies Q इक्विव्हॅलेंट आहे विथ निगेशन Q implies P निगेशन P आणि हे तर माहितीच आहे आपल्याला. म्हणजे 1 3 आणि 4 हे काय आहे ग्रामर लावायचंच नाही ना. पहिला तिसरा चौथं हे पहा मजाकची गोष्ट नाहीये. सी ऑप्शन इज द करेक्ट वन. तुमचं चुकलं बरोबर आहे. तो बरोबर आहे. मग आता शांत राहा आणि लक्ष द्या. बारीक बरं मी ए मूर्खांनो हे तुम्हाला लक्षात ए मातोळे हे तुम्हाला लक्षात ठेवणे माहिती का. इम्प्लिकेशनचा इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट हे असतं आणि कुठल्या इम्प्लिकेशनशी त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इक्विव्हॅलेंट असतो. हे सांगितली होती प्रॉपर्टी मी आठवली तुम्हाला. मग याच्यावरूनच हे सोडवायचे. आलतं का तुझं आलं होतं की क्वेश्चन नंबर बघा 15 पर्यंत तरी मला असं वाटतं की 30 भेटायला पाहिजे होते सगळ्यांना. म्हणले जण माती घाली 15 लोक. हो का. चला 16चं काय म्हणणे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट द पेअर्स ऑफ स्टेटमेंट हॅविंग द सेम मिनिंग इज. कोणत्या स्टेटमेंटला सेम मिनिंग आहे. पहिलं बघा हे बघा एक मानकर एवढं झालं ना याला एक मारतो मी. P स्टेटमेंट आहे x इज ग्रेटर दॅन 10 आणि Q स्टेटमेंट म्हणताय x इज ग्रेटर दॅन 5. हां x इज ग्रेटर दॅन 10 Q x इज ग्रेटर दॅन 5. तर पहिलं काय झालं रे P implies Q. दुसरं काय झालं if x is not greater than 10 म्हणजे p चा निगेशन then negation Q. सारखंच वाटायला क्वेश्चन. if x is greater than 5 Q implies P. आणि x is not greater than 5 ज्याचं याच्या पहिल्याचं 15 बरोबर असेल त्याचं 16 100% बरोबर असणार आहे. का कारण की P implies Q is logically equivalent to this.
याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. या प्रॉपर्टीवरती लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. क्वेश्चन नंबर येत होतं पण मी बोल नको बरं का, आता बोल नको, बोल नको. क्वेश्चन नंबर 17. negation of A union B is the sufficient condition for A is subset of B is subset of B. तर त्यांनी म्हटलेले आहे की खाली दिलेलं कोणतं ऑप्शन सही आहे, सांगा बरं. हे कोणतं कनेक्टिव्ह आहे? हे ऑप्शन देतो. हं? अरे ही काय म्हटलेले त्यांनी? युनियन आहे सर ते. निगेशन ऑफ ए युनियन बी इज बी is the sufficient condition for A is subset of B. नाही मी पण देतो. हा बरोबर आहे, डी मॉर्गन. सर नाही येत ना. सर नाही दिले ए दिले हे यार आन्सर की मध्ये कनेक्शन. हे दिले ना सर. करेक्शन आहे सर. करेक्शन आहे बोल सर. डायरेक्ट बोलून देता करेक्शन आहे का सर बरोबर आहे, सी ऑप्शन आहे सर. अरे वा सर मार्क सी आहे सर माझ्या कसं काय? सर मी सी केले सर 17 मी पण सर मी पण सी केलंय. आन्सर किंमत काय दिली? सर मार्क पाहिजे. सी केले सर. सीए सर. सीए सर. सर मार्क द्या सर. सर मार्क सी वाला पास पास होते काय केलं? ऍक्च्युअल मध्ये हे स्टेटमेंट असेल, सफिशियंट कंडिशनचा अर्थ असतो इफ देन फॉर्म मध्ये. जर ए हा सबसेट आहे बी चा, तर ए युनियन बी इज बी. साधी गोष्ट नाही. ए जर बी पेक्षा छोटा आहे तर दोघांचं युनियन बीच येणार आहे ना. ए मध्ये जर समजा 1 2 दोन एलिमेंट आहेत आणि बी मध्ये काय आहे 1 2 3 आहे आणि ए काय याचा बी चा सबसेट दिसतोय, तर काय ए युनियन बी घेतलं तर काय भेटणार तुम्हाला? बी सेट भेटेल ना. ए युनियनचा अर्थ काय? सगळे एकत्रित लिहिणे. कळतंय का? म्हणजे इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज नथिंग बट बी, असं त्यांनी म्हटलेले की दिस इज द सफिशियंट कंडिशन. तर त्याच्यावर ते खाली काय म्हणतायत की ए युनियन बी इज इक्वल्स टू बी अँड ए इज सबसेट ऑफ बी. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन आहे. सी ऑप्शन मध्ये मी पहिलं स्टेटमेंट नव्हतं बघितलं, निगेशन दिले त्यांनी. ए सी ऑप्शन काय माहिती का? हे बघा, याला जर तुम्ही पी म्हटलं, याला जर पी म्हटलं आणि याला जर तुम्ही क्यू म्हटलं, तर तुमच्या जो पी इम्प्लाइज क्यू आहे. बरोबर आहे. तर सी ऑप्शन जो दिलेला आहे ना, तो निगेशन पी ए इज नॉट सबसेट ऑफ बी मतलब याचं निगेशन, आणि देन इम्प्लाइज ए युनियन बी इज नॉट इक्वल टू बी म्हणजे निगेशन क्यू. हा काय झाला रे? हा तर इनवर्स झाला. इम्प्लिकेशन होतं इनवर्स थोडी इक्विव्हॅलेंट असतो. कळतंय का? त्याच्यामुळे सी ऑप्शन नाही. हा सेकंड ऑप्शन जर बघितलं तर ए युनियन बी इज नॉट इक्वल टू बी बट ए इज सबसेट ऑफ बी. हे कसं काय शक्य होईल? हे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे? जर ए युनियन बी इज इक्वल टू बी आहे, ए युनियन बी इज इक्वल टू बी असेल अँड ए इज सबसेट ऑफ बी. हे बरोबर आहे ना? ज्या पद्धतीचा याचा मीनिंग आहे हा त्याच्यासोबत मॅच होतोय की नाही? एक लक्षात घ्या, त्यांचं म्हणणं काय आहे की जर एक सबसेट दुसऱ्या सेटचा, एक सेट दुसऱ्या सेटचा सबसेट आहे, तर त्या दोघांचं युनियन जो मोठा सेट असेल तो येतोय. आणि तेच त्यांनी याच्यामध्ये पण म्हटले की ए युनियन बी ए बी आहे आणि ए इज सबसेट ऑफ बी आहे.
सर याचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे, नेगेशन घ्यायचं याचं आपल्याला. का बरं घेतलं? क्वेश्चन मध्ये Negation of the- नेगेशन विचारलंय याचं, हां. तर मग दोन्ही इकडे हे होईल ना, नेगेशन येईल ना. हे तर आपलं क्वेश्चन आहे. सर ए ऑप्शन मध्ये ए इज नॉट सबसेट असेल. एक मिनिट हा. हे क्वेश्चन आहे आणि याचं नेगेशन घ्यायचं. इथं होणार नाही, guarantee आहे. सर पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन येईल. असं म्हणणं आहे. सर answer हे केलं. चेतन म्हणला ना, बस. नाही सर ए Google बाबा विषय. गुगलवर ये रे. ए. हां. तेच म्हणलं ते Google बाबा विषय. गुगलवर येते. हे मगरचं link दिलं. नाही रे, ई रे, ई. मला सर मगर तुझं काय निगेशन लावलं हे असं नाहीये, हे असं नाहीये. त्यांनी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बद्दल बोलले. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. मला सफिशियंटचं मिनिंग पाहू दे फक्त. कोणतं स्टेटमेंट पहिले घ्यायचं कोणतं नंतर. सर खूप समजून घ्या रे, समजून घेणं महत्त्वाचं. ठीक आहे सर. सर इकडे हे बघा. सर हे का P is sufficient for Q. P implies Q ला काय म्हणतं? P is sufficient for Q. आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे रे? What is sufficient? A union B is equals to B. हे बघायचा प्रश्न असा आहे. A union B is equals to B is sufficient. Is sufficient for A is subset of B. याचा मीनिंग लक्षात घ्या. इफ देन फॉर्म मधलं स्टेटमेंट आहे, पण त्यालाच कसं लिहिलेलं आहे? दिस इज सफिशियंट फॉर दिस.
ज्यावेळेस असं लिहिलेलं असतं त्यावेळेस हे तुमचं पहिलं स्टेटमेंट असतं आणि दुसरं स्टेटमेंट असतं. मी उलटं लिहिलं होतं, कळतंय का? या केसमध्ये उलटं पण ट्रू होतं, मी मिनिंग वाईज गेलो, पण तसं नाही. कळतंय का? मग हे तुमचं काय राहील रे? पी स्टेटमेंट काय राहील? ए युनियन बी इज इक्वल टू बी. आणि क्यू स्टेटमेंट काय राहील? ए इज सबसेट ऑफ बी. कळतंय? याला तुम्ही पी स्टेटमेंट म्हणतायत आणि याला क्यू म्हणतायत कारण की ई सफिशियंट फॉर हे आलेले आहे. ठीक आहे. मग तुमचं सिम्बॉलिक फॉर्म काय होईल रे याचा? पी इम्प्लाइज क्यू. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झालं? पी इम्प्लाइज क्यू. आणि ह्याचं तुम्हाला निगेशन घ्यायचं. कळते? लक्षात येते? निगेशन ऑफ दिस. मी तुम्हाला काही वाक्य घेऊन दिले होते, आठवत आहे तुम्हाला? हो सर. हे बघा, P implies Q हे जे if then फॉर्म मधलं स्टेटमेंट आहे, याला काय म्हणतात? P implies Q. नंबर 2, if P then Q. नंबर 3, Q whenever P. P only if. नंबर 5, P is sufficient for Q. नंबर 7, Q is necessary for P. नंबर 7, sufficient condition for Q. Condition for Q is P and Q follows from P. Q follows from P. एक लक्षात घ्या की जर हे आपल्याला माहिती नसेल तर पहिलं स्टेटमेंट कोणतं घ्यायचं, दुसरं स्टेटमेंट कोणतं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण 100% चूक करणार आणि एकदा ती चूक झाली की पुढे आपलं सॉल्व्ह करण्याचे आहे. जसं ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हटलंय की दिस इज सफिशियंट फॉर दिस. मग ज्यावेळेस तुमच्याकडे P इम्प्लाइज Q असतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात? P इज सफिशियंट म्हणजे P इम्प्लाइज Q असेल तर दिस इज सफिशियंट फॉर दिस म्हणतात. मग ते काय म्हणतायत? दिस इज सफिशियंट फॉर दिस. म्हणजे हे झालं पहिलं स्टेटमेंट, देन दुसरं स्टेटमेंट. कळतंय का? मी जर याला P म्हणत असेल याला Q म्हणत असेल तर P इम्प्लाइज Q झालं. कळतंय का? माझ्या हे लक्षात नव्हतं म्हणून मी Q इम्प्लाइज P लिहिलं होतं आणि चूक झाली असती. आता त्यांनी काय म्हटलंय? निगेशन ऑफ इन्व्हर्टेड कॉमा दिलेलं आहे बघा तिथं. म्हणजे तिथून पुढे स्टेटमेंट चालतं, त्या पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन ऑफ दिस म्हणजे निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q. बरोबर आहे? मग आता हे कुणासोबत बरोबर असतं? निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q जे असतं त्याला तुम्ही निगेशन Q. याला तुम्ही काय लिहू शकता? P and negation Q. मग P स्टेटमेंट काय आहे? अँड निगेशन ऑफ दिस. मग पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलं? A युनियन B इज इक्वल टू B. आणि ह्याचं निगेशन म्हणजे काय? A इज नॉट सबसेट ऑफ B. सोपं होतं अनलेस तुम्हाला ते सफिशियंटचं मिनिंग माहिती असेल. म्हणून मी शिकवताना सुद्धा म्हटलं होतं हे लक्षात ठेवा. आता मी तिथून पुढं याच्यावर जोर देईन पुढच्या वर्षी करायचं. असंच तुम्हाला मी इफ अँड ओनली इफचं पण दिलेलं आहे बरं का. हो सर. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण की फक्त हे तर मी सांगितलंच होतं तुम्हाला. आपण प्रत्येक स्टेटमेंटचे कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन बघितलेले. इम्प्लिकेशनचं निगेशन काय आहे आपल्याला माहिती, P अँड निगेशन Q. पण P इम्प्लाइज Q लिहायचं का Q इम्प्लाइज P लिहायचं, त्याच्यावरून तुमचा आन्सर चुकू शकते का बरोबर येऊ शकते ना. कळतंय का? चला काय चालू निखिलचं सोहमचं? स्वतःच गुच्छा तयार करून घेतलेला आहे. मग ते एकमेका जवळ बसायचं, आपलं हसायचं खेळायचं, काहीतरी मोबाईल मध्ये बघायचं. मग का बरं हसत होतं?
श्रवण उठ आणि इथे येऊन बसणार वेळेच्या पाठीमागे. 2 मिनिटं देतो तुला, 2 मिनिटात बघा मारत चालू कर. पटकन उठ, पटकन उठून लगेच उठ. असं मारीन ना तो दवा काम आहे की ना दुआ. महागडे तुले भाजलं गोळे तुला उड्या मारून मारून मारी. हाईट जास्त तुले भारी नाही. बस बेटे इसे हम गलत संगत में मत रहोगा. आप सब एक दूसरे के लिए गलत संगत हो. नरवडे अरे ते मोबाईल ठेव रे बाबा. चला पुढचा प्रश्न. अरे बाबा खरंच आवडेल. P implies मानकर तू सुधारला होता ना मध्ये मध्ये. इतक्या लांब बसलेलं आहे पण बोलायचं नाही. चला याचं निगेशन पाहायचंय. साधी सरळ गोष्ट आहे. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं आता पी अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. बरोबर म्हणजे काय होणार आहे. पी अँड याचं निगेशन काय होईल. तर ते निगेशन टाकलं नाही सर. काय इथे टाकलं ना निगेशन पी अँड निगेशन क्यू. सर क्वेश्चन पर पहिला क्वेश्चन नंतर खाली दे देते ते बघा. सेकंड इसका आपने क्यू ला निगेशन होतं ये ते. बोल रहे हो क्या. गुड. क्या बात. तो P and negation of this. So this is P and इसका डी मॉर्गन सो लगेगा. एंड निगेशन ये उठ उठ आणि मागे बस तिथं. मी म्हणतोय म्हणून बसतो ना लगेच. अरे हो बस नाही हो. दोन मिनिटं तुला तिथं बस म्हणतो ना त्याला मारेन खाली उतर. तिथं खाली उतरलो खाली उतरलो सकाळून घे तिथं जाय. चल बॅगच्या पाठीमागे. बस तिथं इथं हां बस तिथं बस चांगले आहे. इन हरकतों की वजह से कल तुम्हाला पहा तुमच्यातलं काही जणांना मी अर्धा तास होते चला पहिलं अर्धा तास मोठं होईल बसला. निगेशन निगेशन क्यू. आता हे सगळं अँड वाले असोसिएशन होऊ शकतं. मग पी अँड निगेशन पी ला जवळ घेतलं. नाही सर तेच आन्सर आहे. अच्छा एवढं दिले का. मी इथं ब्रॅकेट टाकले त्यांनी. ठीक आहे हां पुढं पण देऊ शकते. चला निगेशन 19 चं निगेशन ऑफ क्यू P implies Q और R. पी एंड निगेशन क्यू. This is logically इसका निगेशन लेना है. I डी मॉर्गन लॉ अप्लाई हुई. इसका निगेशन सर एवढं काय. and यार उठ आणि सगळे शेवटी जाऊन उठ लगेच. तुला तर खाली उतरायची गरज नाही. मला नुसतं इथून जोरात फुकून देईन मी. सगळ्यात शेवटी व्हेजिटेबल डोळे खराब होते. इसका निगेशन और की जगह एंड और इसका निगेशन. आता हे ऑप्शन मध्ये दिले की पुढे बोलायचं. चला याचं निगेशन काय असतं रे. पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन बस हे ऑप्शन असतं. लास्ट ऑप्शन. ठीक आहे 20 अरे 19 20 ए दिलेले तुम्हाला 2 3 4 5 6. देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. खाली दिलेल्यापैकी कोणतं ट्रू नाहीये. ए कोणतं ट्रू नाहीये. नंबर ए देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट. हां त्याच्यावर डायरेक्टली होतो. x + 3 = 8. याच्यामध्ये एक तरी असा एलिमेंट आहे का की जो x च्या जागी ठेवला 8 भेटेल. भेटते ना 5 आहे ना. मग त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. हे तर ट्रू आहे कारण आपल्याजवळ कमीत कमी एक x आहे. पुढे म्हटलं देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट x + 2 इज लेस दॅन 5. x + 2 लेस दॅन 5 येईल अशा पद्धतीचा एक तरी x आहे का याच्यामध्ये. आहे ना 2 आहे म्हणजे हे पण ट्रू आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट x + 2 इज लेस दॅन 9. अरे बिलकुल आहे सगळ्याचे खूप आहे. फॉर ऑल x सगळ्या x साठी फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए x + 6 > 9 आहे का. नाही
x + 6 ≥ 9 आहे का? सगळे x साठी आहे का? दोन घेऊन पहा. 8 ≥ 9 आहे का? नाही. एकाने मी कंडिशन फेल केली की विषय संपला. म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं? इथे युनिव्हर्सल क्वांटिफायर लावल्यामुळं हे ओपन सेंटेन्स फॉल्स स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट झाले. सर सी पण false नाही, त्यांनी विचारले की देयर एक्झिस्ट ॲट लीस्ट वन x which will satisfy. अरे सर हे होऊ शकतं, हे का नाही होऊ होऊ शकतं? शकतं सर. हां, हे विचारलं 21 P implies Q implies R हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट कुणासोबत आहे? दिस इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. तुम्हाला माहिती इम्प्लिकेशनचं लॉजिकल इक्विव्हॅलेंट काय असतं रे? इम्प्लिकेशनचं लॉजिकल इक्विव्हॅलेंट निगेशन P और ये ॲज इट इज आहे का असं काही ऑप्शन? नाही. पण याला पुढे सॉल्व्ह करूया. याला पुढे सॉल्व्ह केलं तर काय होईल? निगेशन P और याचं लॉजिकल इक्विव्हॅलेंट काय असेल? निगेशन Q और R. आता आहे का? नाही. चला ठीक आहे. याचं लॉजिकल इक्विव्हॅलेंट कॉन्ट्रापॉझिटिव्ह पण असतं. एक आपण हे लॉजिकल इक्विव्हॅलेंट पाहिलं, याचं लॉजिकल कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल ना, याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार आहे? सेकंड स्टेटमेंटचं निगेशन इम्प्लाइज पहिल्या स्टेटमेंटचं बरोबर. हे आहे का? सर याला पुढे सॉल्व्ह केलं की येतं. असोसिएशन नेगेशन कॉमन काढायचं. पी अँड क्यू. असं मी हां आणि त्या सर्वांना नेगेशननी मल्टिप्लाय करायचं. अच्छा, तर तुम्ही याला असं म्हणू शकता, याला उलट लावायचं. निगेशन ऑफ P और Q हे कशाशी इक्विव्हॅलेंट असतं? P अँड Q इम्प्लाइज R शी. बघा ना, हे याच्याशी इक्विव्हॅलेंट आहे की नाही? याचा निगेशन और R हे ऑप्शन आहे का बघा? आहे का? हाँ, वो स्टेप कैसे है? ये स्टेप देख सकते उसके ऊपर का हाँ। डी मॉर्गन्स लॉ उल्टा अप्लाई किया. निगेशन बाहर लिया तो और बन जाएगा एंड. निगेशन बाहर निकले. सर वो वाली कैसे है? ये वाली ये नीचे निकला ना. एसोसिएशन इन दोनों को साथ में लिया. अच्छा डी मॉर्गन्स उल्टा अप्लाई किया. करते हैं क्या? और ये जो हमने लिखा है निगेशन ऑफ सम स्टेटमेंट और आर, ये किसके बराबर होता है? दैट ए. दैट स्टेटमेंट इंप्लाइज आर. करते हैं क्या? लक्षात आलं की? हो सर. ठीक है. क्वेश्चन नंबर 22. The quantifier lies in the statement. देखो ये आइडेंटिटी है, जब भी आइडेंटिटी दी हो तो उसमें यूनिवर्सल क्वांटिफायर होता है. रीजन क्या है यूनिवर्सल क्वांटिफायर का? यूनिवर्सल क्वांटिफायर का मतलब होता है ए और बी की कोई भी आप वैल्यू ले लो, ये सत्य ही होने वाला है. आ रही बात समझ में? हाँ सर. क्योंकि ये आइडेंटिटी है. इसकी जगह साइन स्क्वायर थीटा प्लस कॉस स्क्वायर थीटा इक्वल्स टू 1 भी दिया हुआ रहता तो भी क्वांटिफायर कौन सा होता है यहाँ पर? युनिव्हर्सल होता है. कळतंय का? त्यांनी काय काय म्हटलेलं आहे? युनिव्हर्सल एक्झिस्टेन्शियल बोथ आणि नन. बोथ एक्झिस्टेन्शियल का पण नाही म्हणू शकत आपण, कारण आयडेंटिटी आहे. लक्षात येतंय का? म्हणजे आपल्याला माहिती माणसाला जर विषारी साप चावला तर माणूस मरतो, किंवा जर माणसाला जर विष दिलं तर तो मरतो. का आपण म्हणू शकतो असं देर एक्झिस्ट सम पीपल ऑन अर्थ दोज, म्हणजे पुढे आपण मराठी बोलतो, चला इंग्लिश, दोज हू विल डाय इफ दे विल बी गिवन पॉइझन. लक्षात येते का? तर असं आपण म्हणू शकतो का? देर एक्झिस्ट वापरू शकतो का आपण तिथं? नंतर करत आपण. लक्षात येते का तुम्हाला? देर एक्झिस्ट वापरू शकतो का? नाही, कारण सगळ्यांसाठी आपलं होतं. कुणी आहे का असं ज्याला वीज दिलं ते मला? काय निघेलू तू इकडे बस, इकडे बस. त्याला एक
एकटं सोडायचं इथे. हे प्राणी एकटं राहणे बघा तू इथे तुम्हाला एक्झामला जसं बसवतो तसं बसवणार रोज आपण मार्क्स देत नाही. एक सेव ध्यान पाहिजे कसं बसले तर हे काय आहे आयडेंटिटी आहे. तर इथं फॉर ऑल ए कॉम बी फॉर ऑल ए बी बिलोंग्स टू आर दिस इज गोइंग टू बी ट्रू. तो ये क्या होता है फॉर ऑल क्या होता है यूनिवर्सल क्वांटिफायर होता है. या फिर बोलोगे देयर एग्जिस्ट सम ए और बी सगळ्यांसाठी जे ट्रू आहे. द क्वांटिफायर लाइज इन द स्टेटमेंट. अब 23 में देखिए क्या दिया है x plus 4 is equal to 7. यहाँ पर क्या आएगा बेटा एक्सिस्टेंशियल आएगा क्योंकि देयर एग्जिस्ट सम x belonging to some set of numbers which will satisfy given equation. ये कोई आइडेंटिटी नहीं है, आप भी बता सकते हो. ठीक है हाँ? इसका सॉल्यूशन क्या होता है सांगा बरं. फक्त ओनली वन सोल्यूशन. हां सर. x plus 4 is equal to 7. याला किती सोल्यूशन असू शकतं. एकच नहीं इन्फाइनाइट सर एकच आहे. सर एकच राहील ना. सर दोन होऊ शकतात. नाही सर एकच आहे. सर विथ एकच पण तुम्ही म्हणता सर सर मायनस पण नाही. सर के क्वेश्चन विचारले ना त्याच्यानुसार एकच मायनस और मायनस 7 येईल का? अरे मी सिंपल विचारले हे जे तुमच्याजवळ इक्वेशन आहे एकच सोल्युशन आहे आपल्याकडे. एकच आहे. एक आहे. किती राहील. हाँ एक है सब दो हां एक है एक आहे. एक तो दोन अरे साधी गोष्ट आहे ना. सर ते सांगतात होतं आम्ही एक एक. नाही याचं सोल्युशन जे आहे ती एक लाईन येते विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. कळतंय का हाँ सर x is equals to 3 लाइन पैरेलल टू y एक्सिस. ठीक है हाँ जाओ दे कृपया नीट बसिए. When does the current flow in the following circuit? हमें क्या Always. Always. cannot say never always क्लोज असलं तर स्विच क्लोज असलं तेव्हाच करंट फ्लो होईल. स्विच क्लोज असलं तेव्हाच स्विच क्लोज असलं तेव्हाच करंट फ्लो होईल. बरोबर आहे ना. ऑलवेज ओपन पण राहू शकतो ना स्विच ओपन यायचं. सर सांगतात पॉसिबिलिटी सुरू करून टाकेन मी मग काय 24 जो डायग्राम दिया है उस हिसाब से सबसे पहले तो सिंबॉलिक फॉर्म लिखा जाएगा. negation P और Q. सर खाली P है P डैश निगेशन P और Q सबसे ऊपर वाला बॉक्स दोनों की पैरेलल अरेंजमेंट है और ये दोनों पैरेलल में है इन दोनों के साथ में जो सीरीज में है. और कौन सीरीज में है P और Q एंड P और R. ठीक है. अब हमें बताना है कि करंट कब फ्लो होने वाला है. कैनॉट से नेवर ऑलवेज नॉट ऑफ दिस. तो इसके लिए हमें इसको सॉल्व करना पड़ेगा. सर सॉल्व करायची गरज नाही. गरजच नाही सर. हाँ कसं सर वरती P डॅश आहे सर खाली P हां. तर खाली पण झालं एक पण नसलं तर दुसरं तर चालूच असेल ना मग खाली तुमचा वरून होऊन जाईल. ऐक सर या क्वेश्चन मध्ये तरी आहे बाकी ये काय आहे P और Q एंड R नहीं है. बरोबर आहे. हो सर और जे डिस्जंक्शन आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहे एंड वरती P
और Q एंड R है, ये का है निगेशन P और Q और दिस। ब्रॅकेट काढून टाकू. इन दोनों का एसोसिएशन लेते हैं। ठीक है, ये क्या हो जाएगा? P और निगेशन P क्या होते हैं? ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू कर देगा। ये रहे ट्रू और Q और Q एंड R। परत ते association काय हाँ। Q और T का मीन्स T हुई ना, T हुई। कोई भी स्टेटमेंट है उसका ट्रू स्टेटमेंट के साथ में आप और से जोड़ रहे हो। ये देखो इसकी दो पॉसिबिलिटी है, या तो ट्रू रहेगा तो ट्रू और ट्रू 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 आएगा, या फिर फॉल्स रहेगा तो भी ट्रू आएगा। तो ट्रू और Q एंड R। अब ये एक स्टेटमेंट है और ये ट्रू के साथ में और से जुड़ा हुआ है, तो आंसर आएगा ट्रू। अब ट्रू का मतलब क्या है कि स्विचेस का पोजीशन कोई भी रहने दो, 3 स्विचेस है आपके पास और एक का तो निगेशन भी है, उनका पोजीशन कुछ भी रहने दो, ऑन ऑफ, आपका लैंप हमेशा जलता रहेगा। ट्रू जब आता है तो उसका मतलब मैंने बताया था आपको कि आपका लैंप हमेशा जलता रहेगा यस सर. इन एनी सिचुएशन ऑफ स्विचेस। स्विचेस का पोजीशन कोई भी पोजीशन रहने दो, आपका लैंप जलेगा। तो ये इस तरीके से करना है, ये नहीं सोचना कि पी ए रहेगा तो वो होगा ना, ऐसा रहेगा। अरे चलो छोड़ो से फास्ट करायला लागतं सर. काय टाइम हाँ. टायमर तो ठीक है। How about 25? The simple electric circuit of the circuit, ये सर्किट आपको दिया है 25 में, इसका सिंपल इलेक्ट्रिक सर्किट बताना। P और निगेशन P एंड P और Q और Q एंड P, सही है। सर आपको ले ब्रॅकेट काढून टाक. हाँ, तो हमें क्या करना है, सबसे पहले तो हम इसको डिस्ट्रीब्यूट करेंगे, इसके ऊपर इसको डिस्ट्रीब्यूट करेंगे। कौन से ब्रैकेट काढून टाका, चुप रहा, निगेशन P एंड P, निगेशन P एंड P और निगेशन P एंड Q और Q एंड P, ठीक है। तो P और P एंड निगेशन P क्या आएगा, ट्रू एंड फॉल्स, ट्रू एंड फॉल्स, फॉल्स, फॉल्स एंड ट्रू, फॉल्स। ये फॉल्स और निगेशन P एंड Q और Q एंड निगेशन P। तो बेटा फॉल्स स्टेटमेंट को किसी भी स्टेटमेंट के साथ में जोड़ेंगे और से, तो वही स्टेटमेंट रिपीट करेगा। ट्रू और फॉल्स विल गिव फॉल्स, सॉरी ट्रू, और फॉल्स और फॉल्स विल गिव फॉल्स, दैट मीन्स स्टेटमेंट इज गोइंग टू रिपीट इटसेल्फ। नाही करत नाही, हे एक स्टेटमेंट आहे, याच्या काय पॉसिबिलिटीज आहे, हे पूर्ण स्टेटमेंट एक ट्रू असेल नाही तर फॉल्स असेल। जर ट्रू असेल तर ट्रू और फॉल्स काय येणार आहे, ट्रू, आणि जर फॉल्स असेल तर फॉल्स और फॉल्स, फॉल्स। म्हणजे ह्या स्टेटमेंटच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ट्रू और फॉल्स त्याच येत आहेत ना परत। म्हणजेच काय झालं इथं, P और हे स्टेटमेंट रिपीट झालं, निगेशन P एंड Q और Q एंड P। याला तुम्ही लिहू शकता कसं, उलट करून, कॉमेटेटिव्ह लॉ अप्लाय करून, निगेशन P एंड Q और P एंड निगेशन P एंड Q। मी असं का लिहिलं कारण मला तुम्हाला दाखवायचं की Q इज डिस्ट्रीब्यूटेड हियर, यस सर. मतलब Q ने डिस्ट्रीब्यूट हुआ और डिस्ट्रीब्यूट हुआ है एंड के ऊपर, ठीक है। तो इसको आप कैसे लिख सकते हो, P और निगेशन P, ये बीच वाला और P एंड Q, दिसतंय का राइट साइड ने डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। दिसतंय सर. मग P और निगेशन काय येईल बरं सांगा, ये ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, तो ट्रू एंड Q, अगेन ट्रू एंड Q क्या आएगा, स्टेटमेंट इटसेल्फ आएगा। ऑप्शन तो P और Q ये दो सर्किट्स आने चाहिए जो पैरेलल में जुड़े हुए हो, सिंपल सर्किट कहते हैं। सांगा मला काय अडचण त्याच्यामध्ये। काय सर. चला 26 मध्ये तुम्हाला मायनर कोफॅक्टर काढायला सांगितले, जे तुम्ही करू शकता। सोपं आहे सर. हां 27 सोपं आहे। हो सर. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचा आहे 28 मध्ये,
29 मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए काढायचे सर फक्त 46 सांगा. नाही सर. बरं चला याचं 46 पहिले जीव चाललंय त्याच्यावर. 46 मध्ये ए दिलेले 0 1 2 1 2 3 3 ए 1 आणि ए इनवर्स दिलेले 1/2 1 -1 1 -8 6 2c 5 -3 1. ए बेटा हा ए आणि हा त्याचा इनवर्स आहे. फाइंड आउट काय करायचं आहे, देन ए सी, ए आणि सी ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, ए आणि सी ची व्हॅल्यू काढायची. या तुम्हाला याचं इनवर्स काढावं लागणार आहे, बरोबर आहे. त्याच्यावरून तुम्ही ए आणि सी ची व्हॅल्यू, एक काम करूयात ना, डिटरमिनंट काढायची गरज नाही, ह्याला आतमध्ये घेऊन जाऊ सगळं म्हणजे आणखी सोपं जाईल. याला जर आतमध्ये घेऊन गेलो तर हे 1/2 ला प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, -4. ठीक आहे. हा आता मला सांगा, याचा ज्यावेळेस तुम्ही इनवर्स काढता, ते वरती. ज्यावेळेस तुम्ही याचा इनवर्स काढता त्यावेळेस इनवर्स काढण्याची प्रोसेस काय असते रे, सगळ्यांचे को फॅक्टर्स काढतो आपण. सगळ्यांचे को फॅक्टर्स त्यांच्या जागेवर आल्यानंतर ट्रान्सपोज घेतो आपण. म्हणजे हे 3 जे एलिमेंट्स आहेत ते इकडे जाणार, हे 3 उभे होणार आणि हे 3 असे होणार, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुमचा इनवर्स निघतो ह्याच्याशी इक्विव्हॅलेंट असणार एलिमेंट बाय एलिमेंट. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्यावेळेस याचा को फॅक्टर काढणार त्यावेळेस हा ऍक्च्युअल मध्ये कुठं पोहोचल रे, यात सगळ्यांचे को फॅक्टर काढले ना इथं पोहोचल. म्हणजे ह्याची पोझिशन काय आहे रे, 823, बरोबर आहे. म्हणजे इथलचं एलिमेंट तुम्हाला ह्याच्याशी इक्वेट करणं आहे. कळतंय, लक्षात येत आहे का? आणि C, याच्या जागेवर C. एक मिनिट. सर ते त्याचं इन्व्हर्स आहे ना ते. जर आपण डिटरमिनंट खाली लिहितो ना 1/2, तर याचं डिटरमिनंट काढून आपण टूशी इक्वेट नाही करू शकत का? सर हे सोपं आहे सर. मी कुणाशी इक्वेट नाही करू शकत? सर ते टूशी इक्वेट डायरेक्ट आपण डिटरमिनंट इनटू ऍडजॉइंट ऑफ ए करतो ना सर. हा, त्याच्यावर तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटेल. हा ना, मग याची आली किंवा ऑप्शन C ची पण मिळून जाते सर तशी. सर जाऊ दे ना, हे ट्रान्सपोज आपण पहिले करून घेऊ. म्हणजे याला पहिले एक स्टेप बॅक जाऊ ए इनवर्सच्या, ते सेम येतं ना. बरं ठीक आहे, हे म्हणणं बरोबर आहे तुझं, हे पटलं मला की याचा डिटरमिनंट जो आहे तो 1/2 आहे, बरोबर आहे. नाही फक्त 2 आहे ना सर. हा, म्हणजे 2 आहे, तर याचा डिटरमिनंट करून तुम्हाला याची व्हॅल्यू इक्वेट करायचं का सर एकला? Determinant एकला तुम्ही इक्वेट करायचं का? नाही ए इनवर्सचा फॉर्म्युला काय असतो, 1/डिटरमिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. ज्या अर्थी ए इनवर्स असं लिहिलेलं आहे त्या अर्थी काय आहे, याचा डिटरमिनंट 2 आहे एचा. लक्षात येते का? आणि हा काय आहे त्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट. म्हणून तुम्ही याचा डिटरमिनंट जर काढला, समजा याचा डिटरमिनंट काय येतो रे, -1 1 -9 -8 +2 a -6 6 and this is equal to तुम्ही काय म्हणू शकता 2. तर हे 8 + 2a - 12 is equal to 2. म्हणजे तुमच्याकडे उरलं 2a 6, तर a ची व्हॅल्यू येते 3. सर ते 8 एलिमेंट आहे ना, काय ठेवलं 8 आणि 2 का तिकडे गेले. सर 8 + 2. कोणतं 8 + 2? अरे सर 8 + 2 अरे 8 + 2a 2 प्लस -12 येते. होईल आहे का? +2 अच्छा, -12. हे बघा ह्याच्यामध्ये एक धप्पा आहे बरं का. तुम्ही मानकर जसं तू म्हणतोय ना की हा डिटरमिनंट असणार आहे, गरजेचं नाहीये, कारण ते झाले कॉमन काढून मी धप्पा करू शकते तुमचा. सर एक सांगू, ते शॉर्टकटच्या वेळी त्यांनी केलं ना त्याच्याने येतंय. हा, ऍडजॉइंट जर काढलं तर ऍडजॉइंट काढून याची व्हॅल्यू सरळ येते. सर आपण तसं काढत होतो त्यांना पण येते ना, आपली मायनस a ची व्हॅल्यू नाही. ह्या क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. हे
कारण की तुम्हाला ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये ए अननोन आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहित नाही की ओरिजिनल मॅट्रिक्सचं डिटरमिनंट काय घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सरळ सरळ काय करायचं, या 1/2 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, हा म्हणजे तुमचा तो काय बनून जाईल, ऍडजॉइंट बनून जाईल. आणि डिटरमिनंट काय राहील तुमचा 1. इथं काही नाही म्हणजे 1 राहील ना. मग आता तुम्ही हे करू शकता की याला 1 शी इक्वेट करू शकता. सर ते 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर तो ॲडजॉइंट कसं बनेल, ते इन्व्हर्स आहे. अरे मल्टिप्लाय करून मल्टिप्लाय केल्यावर ऍडजॉइंट सर आपण स्टार्टिंग लेवल प्रोसेस केली होती, ती प्रोसेसला वाक्य केली. अरे डिटर्मिनंट जाऊ दे, एक काम तर आपण करू शकतो ना. काय एकदा डिटरमिनंट बघा बरं. सहसा तर असं व्हायला नाही पाहिजे की हा डिटरमिनंट ऑफ एच पाहिजे, जी टू व्हॅल्यू आहे ना ती एच्या डिटरमिनंटचीच व्हॅल्यू पाहिजे. पण आन्सर का बरं येत नाही. परत एकदा आपण ते ए नाही का, त्याचं डायरेक्ट डिटरमिनंट काढून जर 0 शी इक्वेट केलं ना तर मग येते ए ची व्हॅल्यू. अरे बस इन्व्हर्स एक्झिस्ट होतं. आन्सर तसं बा मेथडनी काढून याला मल्टिप्लाय केलं ना तर मग ही येते. अरे हो ते मग याचं आन्सर सरळ इथे दिलंय काय 1. तिथे फक्त 1 दिलंय ना, मग याला 1 आणायचं आहे म्हणजे इथून तर -1च ठेवणे, म्हणजे 1 ठेवणे +1 म्हणजे तिथं 1 झालं काय आज? हे बस एक मिनिट. सर मी पाहिलं तुम्ही ए थांबा. तुम्ही मेन उत्तर काढलं नाही. आपण कशावर विचार करतो हे लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स असा दिलेला आहे त्यावेळेस आपल्या डेफिनेशन नुसार हा डिटरमिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स आहे का नाही, कळतंय का. किंवा याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं तर ह्या म्हणले तसं हा ऍडजॉइंट होऊ शकतो की नाही, हे समजणं सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की नाही, कळतंय का. मग जर समजा आपण जर याचा डिटरमिनंट काढला, एचा डिटरमिनंट काय येतोय रे, एचा डिटरमिनंट काय येतोय, डिटरमिनंट ऑफ ए काय -1 ब्रॅकेट मध्ये 1 - 9 सर अशी प्लस 2. शांत बसा रे आता. a - 6 म्हणजे काय झालं रे, हे 8 + 2a - 6 म्हणजे काय झालं 2a + 2 बरोबर आहे. आणि मग तुमचा त्या ए इन्व्हर्स नुसार हे पहा असं नाही करणार ते. ज्यावेळेस ए इन्व्हर्स दिला ना तर हा डिटरमिनंट ऑफ एच असायला पाहिजे. मग हा तुमचा डिटरमिनंट ऑफ ए आलेला आहे, तिकडे व्हॅल्यू काय आहे 2a, तर 2a + 2 = काय येत आहे 2. म्हणजे काय होतं रे, ए ची व्हॅल्यू 0 येते. जे सांगितलं ते बरोबर आहे. अरे असे कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतात. मग मी ते इक्वेशन सांगतो. सर टाइम का कल मिलेंगे. घर रेचनी करून पास रेचनी चलन येते. एक ही करून हां एक आहे ते उसको अंदर से मल्टीप्लाई बाद में फिर वो तो तरीका है ही कि दिए गए मैट्रिक्स से सीधा सीधा इन्वर्स निकालो और इसके साथ कंपेयर करेंगे, है ना. इससे भी नहीं इससे भी नहीं है. नहीं आएंगे. चलो फिर कल डिस्कस करते हैं. सर आणि एकदा 50 वापरून बघा. 50 वेळचा तो फॉर्म्युला आहे सर. सर 44 तुम्हाला जर समजा a 0 0 दिला तर 0 a 0 0 0 a raised to n मध्ये a raised to n 0 0 0 a raised to n 0 0 0 त्याच्यात सांगतो नाही 64 येतं, पण परत त्यातून 2 कॉमन काढतात आणि जो ए मॅट्रिक्स आहे 32 कॉमन काढलेले आणि ए मॅट्रिक्सला जसं तसं लिहिले म्हणून 32 आलं. सर आणि असे प्रश्न येतात कसे? कॉम्प्लिकेटेड नाही ते.
ठीक है